वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय गुरुदेव. ज्ञानगंगा वाणी फाउंडेशन तर्फे मी चैतन्य कुलकर्णी बेळगाव सर्व साधकांचं मनापासून स्वागत करतो. अनेकांचे समस्या माझ्यापर्यंत येत आहेत. विशेष तरुण पिढी. या तरुण पिढींचा सर्वात महत्वाचा एकच प्रश्न आहे, पैसा टिकत नाही आणि पैसा वाढत नाही. पैसा सेव्हिंगला पडत नाही आणि उत्तम रोजगार होत नाही. जेवढं मिळेल तेवढं आपण समाधान मानावं असं काही संतांनी सांगितलं. आणि जीवन जगताना आपल्याला आजकाल महिन्याला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये प्राप्ती व्हायला पाहिजे. तेच नेमकं होत नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये निराशा वाढत जाते. निराशा, दुःख, अपयश हे वाढत जातं आणि आमच्या जीवनामध्ये हे संपूर्ण प्रारब्धाचं मूळ होतं. प्रारब्ध प्रारब्ध म्हणून जे आम्ही कवटाळून बसतो आणि त्या प्रारब्ध कर्मामध्ये साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रारब्धामध्ये अडकून आम्ही आमच्या जीवनाचा संपूर्ण वाट लावून घेतो. 16 वर्षाच्या अभ्यासामध्ये मी ज्ञानगंगा वाणी फाउंडेशन मध्ये हे सिद्ध करतो, प्रारब्ध आणि नशीब हे संपूर्ण मनाचा भ्रम आहे. हे काहीच नाही आहे. तुम्ही मला असं कसं, आता तुम्ही मला सांगा नशीब म्हणजे काय. माझ्या संपूर्ण जीवन जगतामध्ये नशीब 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 म्हणजे आम्ही कवटाळून बसलोय. माझ्या नशिबात असेल तर लग्न होईल, माझ्या नशिबात असेल तर संसार घडेल, माझ्या नशिबात असेल तर इन्कम होईल, माझ्या नशिबात असेल तर नोकरी मिळेल, बिझनेस मिळेल. काय आहे नशीब? आता मी तुम्हाला स्पष्ट याची व्याख्या करून सांगतो. नशीब म्हणजे नको असेल शिकायचं आणि बडबडत बसायचं, त्याला म्हणतो नशीब. तुम्ही मला साधं व सरळ गणित आहे की मनाला लागलेली घाण सवय जी आहे, नको असेल शिकायचं आणि बडबडत बसायचं. ते मन काय करतं, बाहेरच्या जगामध्ये ज्या निगेटिव्ह आहेत, नकारात्मकता आहे, वाईट ज्या काही गोष्टी आहेत, ते सगळं उचलतं आणि आपल्यामध्ये साठवून ठेवतं. वाईट घटना, नकारात्मक घटना, वाईट विचार, एकमेकांचं व्हायब्रेशन, दुःख, त्या सगळ्या गोष्टी आतमध्ये ज्या साठवल्या जातात त्यामुळे जीवनामध्ये अनंत अडचणी वाढत जातात. आणि मनाच्या कोपऱ्यामध्ये या सगळ्या घटना साठवत राहतात आणि त्याला पूरक बनवून हे जे बुद्धी आहे, ही बुद्धी ज्या पद्धतीने त्याची निवड करते. बुद्धीने काय निवडलं ते शरीरापर्यंत पोचवायचं काम करत. आता इथे सगळी गंमत अशी आहे
की मनाला जे लागलेलं आहे ना, मनाने जे साठवलेलं आहे ना, ते आधी फेकवलं आहे. कसं फेकायचं? झटकून टाकायचं. जसं आपण अंगावरती एखादी गोष्ट चुकीचे आले की झटकून टाकतो, मनाचे वर्ग झटकून टाकतो, सगळं सटक. तसं जीवन जगताना ती निराशा, दुःख, मनाची मरमळ सगळं झटकून टाकायचं. म्हणजे आपल्या आपलं जे नशीब आहे ते नशीब आपण आपल्या जीवनामध्ये तयार करता येत. तसं पाहिजे आहे तसा आकार आपण स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःला देऊ शकतो. पण नेमकं काय होतं, नको असलेलं शिकत बसायचं आणि बडबडत बसायची. लागलेली घाणेरडी मनाला सवय ही सूक्ष्म मनापर्यंत पोचते. सूक्ष्म मनापर्यंत ज्या वेळेला पोचते त्यावेळेला त्याचा गोंधळ होतो. त्याच्या बारीक बारीक गोष्टीचा जो अभ्यास निर्माण होतो त्यामध्ये भ्रम निर्माण होतो आणि त्या भ्रमामध्ये आपण अडकतो. आणि नशीब हे जे आहे हा एक प्रकारचा भ्रम आहे. हा सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. आणि या सगळ्या गोष्टीला मनाला जो उत्साह आहे, आत्मविश्वास लागतो आणि ज्ञान लागतं, तशी मानसिकता लागते. त्या चारही गोष्टी आपल्या मनाला पूरक लागतात. त्या जर निर्माण नाही करता आल्या तर सूक्ष्म मनाला नशिबाची सवय लागते. अरे जीवन जगताना ती मनाची मरगळ, माझं प्रारब्ध, माझं नशीब, याच्या पलीकडे काय आहे? हा नवीन ज्ञानगंगेचं पुस्तक लिहायला चालू आहे, वाङ्मय नशिबाच्या पलीकडे. आता मला काहीतरी विचारलं, नशिबाच्या पलीकडे काय? नको असलेलं शिकायचं आणि बडबडच बसायचं. आणि हे नशीब, या नशिबाची उत्पत्ती कोणी केली? त्या मनाने केली. बुद्धीने स्थिती निर्माण केली आणि अंत कोणी करायचं? आपल्याला विचाराने याचा अंत करायचा. विषय थोडा समजून घ्यायचा प्रयत्न. आपण कधीतरी स्वतःकडे बघितलंय का? आपल्यात किती आत्मविश्वास आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे, किती आपण आनंदात जगतो. प्रचंड आत्मविश्वास आपल्या जीवनाला अत्यंत महत्वाचं असतं. आपल्याकडे किती ज्ञान आहे स्वतःला ओळखण्याचं? ओळखलंय स्वतःला कधी? मी कोण आहे, मी कसा आहे आणि मी कुठे आहे, मला कुठे जायचं आहे? त्या तिन्हीच्या प्रश्नामध्ये आपल्या संपूर्ण जीवनाचं उत्तर दडलेलं आहे. मी कसा आहे, मी मनाने कसा आहे, मी मनाने कसा होतो आणि मनाने कसा पाहिजे, किती उत्साही पाहिजे, किती आत्मविश्वास पाहिजे, किती आनंद पाहिजे. माझं जीवन खरंच वृक्ष आहे का? माझं जीवन हे असंच चालणार आहे का? काही जण मला म्हणतात असंच चालणार आहे माझं. असं नाही चालणार. माझं जीवन वाईट नाहीये. माझ्या जीवनामध्ये परिपक्वता जी लागते, जे जीवनामध्ये मला ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मी मिळवणारच. यस, मी जिंकणारच. होय, मी जिंकणार. हजारो प्रश्न घेऊन मनामध्ये आपण फिरत असतो. किती प्रश्न मनात आहे तो? किती आपल्याला आत्मविश्वास आहे, किती आपलं मन आनंदित आहे? कुठल्याही कामाची सुरुवात आम्ही कधी यश म्हणून करतो का? किती मनाची स्थिती आहे?
किती ज्ञान आहे स्वतःला ओळखण्याचं, स्वतःमध्ये ज्या ज्या शक्ती आहे, स्वतःमध्ये ज्या ज्या विश्वास आहे, त्याचा आपल्याला किती ज्ञान आहे. थोडासा विचार करा आणि स्वतःमध्ये त्याचा शोध घ्या. यासाठी आपल्याला काय करायचंय? स्वयंप्रकाशी, स्वयंस्वरूप, स्वयंचिंतन करणं गरजेचं आहे. स्वयंस्वरूप, स्वयंचिंतन हे जेव्हा करेल त्याच्या जीवनातल्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर 100% मिळतील. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कुठेही शोधावं लागणार नाहीत. ती सोडवायची असेल तर तुम्ही ज्ञानगंगा वाणी फाउंडेशन मध्येच त्याची उत्तरे मिळतील. मी कोण आहे, मी कसा आहे, मी कुठे आहे आणि मला कुठे जायचंय. वेगळं काही करू नका. 3 गोष्टी करा. ध्यान धारणा, प्राणायाम, सत्संग. ध्यान धारणा करायची म्हणजे काय करायचं? स्वतःमध्ये शोध घ्यायचा, आतला प्रवास करायचा. स्वतःमध्ये प्रवास करायचा आणि जीवनामध्ये मी कोण आहे, मी कसा आहे आणि मला कुठे जायचं आहे, माझ्या जीवनाचा प्रवास मला कसा बदलायचा आहे, इथं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये स्वयंप्रकाशित होणे, स्वयंस्वरूप, स्वयं ध्यान, स्वयंचिंतन, स्वतःचं चिंतन करणं, स्वयं निरीक्षण करणं, प्रकाश पडेल. पण आपण काय करतो, स्वतःमध्ये दोष देते, तो तसा आणि हा असा, तो तसा आणि तो असा. असं झालं असतं तर ते तसं झालं असतं, त्यावेळी काळामध्ये असं झालं असतं तर, आणि आता हे असं केलं असतं तर, जर तर त्यामध्ये आम्ही भरपूर अडकत राहतो. आणि जर तर या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या आणि आत्ताच्या वर्तमान काळामध्ये माझं जीवन कसं जगायचं इथं फोकस करायचं. जीवन जगताना 4 गोष्टीकडे लक्ष द्या. पहिलं प्रचंड आत्मविश्वास, ज्ञान, संपूर्ण आनंद आणि प्रचंड उत्तम मानसिकता. त्या 4 गोष्टीकडे लक्ष द्या, तुमचं जीवन बदललंच पाहिजे. ज्ञानगंगा वाणी फाउंडेशन मध्ये अफाट ज्ञान आहे. सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन ज्ञानगंगा वाणी फाउंडेशन स्थापन झालेलं आहे आणि विविध कोर्सेस आयोजन केलेलं आहे. सर्वात महत्वाचा कोर्स म्हणजे अध्यात्म म्हणजे काय आणि उपासना कशी करायची, उपासना म्हणजे काय, उपासनेचे परिणाम काय होतात, हा सर्वात महत्वाचा कोर्स आहे. आजकाल लोकांना अध्यात्म फार आवडायला आहे. अध्यात्म म्हणजे नेमकं काय, अध्यात्म कसं करावं, अध्यात्मात उपासनेचे परिणाम चांगले वाईट काय होतात हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. हेच अजून बऱ्याच लोकांना कळलेलं नाही आणि अध्यात्म करत चाललेत आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला त्रासदायक होतात. समजून घ्यायचंय तर मला प्रत्यक्ष भेटा, फोन करा, ज्ञानगंगा वाणी शिबिरात या. व्हॉट्सअप नंबर आहे 934118863. भेटूया. पुढचा लवकरच विषय घेऊन. स्वयंप्रकाशित होणे ही काळाची गरज. जय गुरुदेव. नमस्कार.